29 जून रोजी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळच असलेल्या एका चहाच्या हॉटेल मागे चोरट्या मार्गाने अवैध जुगार खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांना कळवताच डीबी पथक प्रमुख शैलेश मस्के हे पथकासह त्या ठिकाणावर जाऊन धाड टाकत 12 जुगाऱ्यांसह जुगार खेळवणाऱ्या मालकालाही यावेळी रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्याजवळील जुगार साहित्य, रोख रक्कम, 8 मोटारसायकली, 11 महागडे मोबाईल असा एकूण 7,36,000चा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला असून त्या अवैध जुगार खेळणाऱ्यांवर सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्केसह पथकातील कर्मचारी यांनी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। काल सदर बाजार डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की सागर अमृततुल्यच्या मागे काही लोक झन्ना मन्ना नावाचा तिरट खेळत आहेत। तर त्याप्रमाणे आपण वरिष्ठांच्या परवानगीने आणि त्याचप्रमाणे 2 पंचांना घेऊन तिथे छापा मारला। तर तिथे एकूण 13 इसम आपणास मिळून आलेले आहेत। 13 इसमांकडून कॅश, त्याचप्रमाणे 8 मोटरसायकल आणि 11 मोबाईल, हा सर्व एकूण 7,36,560 रुपयांचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। आणि त्याप्रमाणे PSI शैलेश मस्के यांनी रीतसर तक्रार दिलेली आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास आपण करत आहोत। सदरच्या छाप्यामध्ये हेड कॉन्स्टेबल जाधव, हेड कॉन्स्टेबल कावळे, त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल कटकम, नजीर पटेल अशा डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केलेली आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।